सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी आहे त्रिवेणी। परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची सकाळची रांगोळी ही दीदी काढत आहे, म्हणजे माझी मोठी मुलगी। ही रांगोळी मी अगोदर काढली होती। तुम्ही जर अगोदरच्या व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे। पण तिचं असं असतं की ज्या दिवशी तिला सुट्टी आहे त्या दिवशी ज्या रांगोळ्या मी अगोदर काढलेत आणि तिने पाहिल्यात त्या काढून ती प्रॅक्टिस करत असते। आणि मी पण मग म्हणते करू द्या, त्यानिमित्ताने मग त्यांना आवड पण निर्माण होते आणि करायलाही जमतेत रांगोळ्या। आणि नंतर घरात आल्यानंतर आज तिला काय माहीत कोथिंबीरीच्या वड्या करायच्या होत्या। मग सगळी तयारी तिने केली, वड्यासुद्धा तिनं केल्या। परंतु मला रेसिपी शेअर अगोदर व्हिडिओ काढायची राहिली, कारण मी दुसरं काहीतरी काम करत होते। पण वड्या इतक्या सुंदर टेस्टला झालत्या तिच्या हातच्या सगळ्या। बऱ्याचशा भाज्या म्हणजे एवढ्या काही ती बनवते, तिला वेळ असेल तेव्हा एकदम मस्त आणि चविष्ट होतात। त्याच पद्धतीनं यावेळेच्या कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा मी काहीच केलं नव्हतं, फक्त तिला साहित्य सांगितलं होतं, तरी पण इतक्या अप्रतिम बनवल्या होत्या। आणि नंतर ह्या वड्या थंड झाल्यावर कट करून फोडणीसुद्धा दिलती। मला थोडीशी चहा पिण्याची इच्छा झाली, त्यामुळं नंतर एकदा मी चहा ठेवला होता गॅसवरती आणि सगळं काही घरातलं काम आवरून झाल्यानंतर मग या दोघींना मी बाहेर घेवड्याच्या शेंगा तोडायला लावल्या, कारण आता भोगीच्या भाजी दिवशी पण लागणार आहेत। आणि माझ्या म्हटलं जर जास्त निघल्या तर कोणाला तरी देता पण येतील। आणि ह्या दोघींना माहीत नव्हतं की मी खिडकीतून ह्यांची व्हिडिओ काढते, म्हणून ह्यांच्या गप्पा मारत मारत शेंगा तोडायचं चाललंय। तो मला आवाज येईलच पुढे जाऊन। तो आता है दिसती का? तो खाली आहे का? तो खाली हो जास्त केवढे आहे काय केली? बघू जरा इकडे केवढी मोठी लागली ना। किती निघले? भरपूर निघले घेवायला लाग। तिकडे फक्त मग 3च निघाले आई। होय ना, फुलं लागलीत ग आता तिथं। फुलं लागले फक्त 3 आहेत इथं अजून सुद्धा वेलात असतेला बरं का, जरा हळूच खाल्लं वेल उचलून बघा। गडबड करू नको कृष्णा, लय हलवू नका, फक्त फुलं गळतात मग। केवढी शेंग आहे दीदी ती? ती ठेव की हातातलं खाली दीदी। आय अजून एक काहीतरी आणखी खूपच आहेत ग। इथं घे ग ती। खिडकीतनं कसं पासिंग चालू। हा जो ब्लाऊज समोर बघताय तो माझ्या सासूबाईंचा आहे आणि हा अगोदर शिवलेला ब्लाऊज आहे। आणि ब्लाऊज शिवायचं खरं तर बंदच केले पूर्णतः, परंतु त्या काही कर पण माझा एवढा ब्लाऊज शिवून दे असं बोलल्यामुळं हा ब्लाऊज मला शिवून द्यावा लागला। माझी तब्येत ठीक नाही, अगोदरच मानेचा वगैरे कमरेचा थोडा जास्त त्रास व्हायला लागलेला आहे, कारण अगोदर खूप ब्लाऊज वगैरे शिवले आहेत। आणि आता हा ब्लाऊज कंप्लीट केला, त्याच्या फक्त तिथं थोडेसे बटन्स आणून लावायचे राहिलेत। साडी तशी पिस्ता कलरची आहे ती। आणि नंतर हा जो ब्लाऊज आहे तो जी मी संक्रांती दिवशी साडी घालणार आहे ना, त्याच्यातला हा ब्लाऊज आहे नेव्ही ब्ल्यू कलरचा। तर थोडी चेंज अशी त्याची स्लीव्ज शिवली, म्हटलं बघूयात कशी दिसते ती। आणि ही अशा पद्धतीनं तयार झाली, खूप छान दिसते। त्याच्या प्लेट्स आहेत ना, त्या घातल्यानंतर किंवा अशा बघितल्यानंतर पण सुंदर दिसते। मला शक्यतो लेस वगैरे नाही जास्त आवडत, परंतु याच्यामध्ये दुसरं काही कॉन्ट्रास्ट करण्यासारखं नव्हतंच, म्हणून मग हे केलं। आणि तुम्हाला बोलले होते
की संक्रांतीनिमित्त अहोंनी ज्यावेळेस घेऊन जातील त्यावेळेस मी काहीतरी खरेदी करणार आहे. तर ही छान अशी खरेदी केली, मस्त अशी जोडवी, तुम्ही म्हणाल वेडणी, अशी वेडणीची जोडवी लग्नातच वापरली होती, त्यानंतर घेतलीच नव्हती. मग मला हौस होती आणखी एकदा घालायची म्हणून या पद्धतीची घेतली आणि तो चांदीचा अंगुठा घेतला. त्यानंतर अशा बिचव्या टाईप हे सिंगल जोडवीच आहेत छोटी, पण ती साईडला सिंगल सिंगल घातलेत. आणि अनायासे बघा की माझ्या अंगुठाची आणि त्या छोट्या ज्या बिचवी घातलेत त्याची डिझाईन सुद्धा मस्त अशी मॅच झाली. मग नंतर किराणा आणण्यासाठी बाजारमध्ये जायचं होतं. तुम्ही पुढे बघालच, छान आहे आमच्या इथलं शिवशंकर बाजार. पण मला थोडंसं अशक्तपणा वाटत होता, त्यामुळं इलेक्ट्रॉल पावडर थोडीशी ग्लासमध्ये टाकली आणि जाण्या अगोदर पिऊन घेतली. आणि आता मस्त असं पोचलो किराणा घेण्यासाठी. आणि इतकी महागाई प्रचंड वाढली आहे ना, प्रत्येक गोष्टीची रेट भयंकर वाढलेत. आणि शक्यतो जेव्हा जेव्हा माझ्या मुली घरी असतात ना तेव्हा तेव्हा मी मार्केटला त्यांना, जर मी जाणार असेल तर 100% घेऊन जाते. कारण त्यांना कुठल्या गोष्टी आपल्या आई किती घेते, आपल्या घरामध्ये काय लागतं, किंवा डाळी सुद्धा कोणत्या डाळीचं नाव काय आहे हे ओळखायला येणं फार गरजेचं आहे. मी म्हणेन कमीत कमी स्वतःपुरतं तरी त्यांना शिजवून किंवा काय आहे कुठली गोष्ट आहे हे कळण्यापुरतं तरी नॉलेज आपल्याला देता आलं पाहिजे. त्यामुळे शक्यतो सुट्टी असली की प्रयत्न असतो त्यांना घेऊन जाण्याचा. मग त्यांनाच पुढं होऊन, आणि आवडतं पण त्या दोघींना एकतर खरेदी करायला, मग ते खाण्याच्या गोष्टी असू द्या किंवा भाजी असू द्या किंवा कपडे, शॉपिंगची आवड आहे त्यांना. मग त्या सगळ्या डाळी वगैरे सगळं घेत होता आणि ती विचारत होती की तिथं पॉलिश आणि बिगर पॉलिशच्या पण डाळ होत्या. मग ती विचारत होती की ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मग ज्यावेळेस आपण मुलांना दाखवतो ना त्यावेळेसच तो फरक लक्षात येतो. तर जितक्या लागते तितक्याच मी गोष्टी घेतल्या. आपण अगदी एकही एक्स्ट्राची न लागणारी गोष्ट घेतली नाही तरी सुद्धा दणक्यात 1750 रुपये बिल झालं. म्हणजे अक्षरशः 250 ग्रॅमचे पॅकेट घेतले, फक्त शेंगादाणे 1 किलो घेतले आणि पोहे 1 किलो घेतले, बाकी सगळं 250 ग्रॅम किंवा अर्धा किलो असंच घेतलं. आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्टी होत्या त्या म्हणजे आता संक्रांतीला विड्याचं साहित्य लागतं, म्हणजे बदाम, लेकुरवाळी, हळकुंड, सुपारी, म्हणजे ज्यांना माहिती की विड्याला काय काय लागतं तर ते सगळं साहित्य घेतलं होतं मी. आणि त्यामुळं थोडंसं बिल जास्त झालं. आणि ते पण वस्तू नंतर लागतात आणि वापरायला येतात. कोण घरी आलं गेलं तर ओटीला भरण्यासाठी तेलाची बॉटल अगोदर पण घरी होती, तरी पण म्हटलं चला घेऊयात, कारण तेल बनवायचंच आहे. जे काही बाकीचे तेल आणून ठेवले ते आणखी मला बनवणंच झालं नाही. मस्त असे बाजारमध्ये सेक्शन आहेत आणि व्यवस्थित सुटसुटीत सगळं ठेवलेलं असतं, त्यामुळे मस्त सगळं घेता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा स्वच्छ माल असतो, घरी आणून तुम्हाला काहीच नीट करावं लागत नाही. इतकं स्वच्छ. आणि जसं का आम्ही बघतोय ना इथं अकलूजमध्ये एकच एवढं मोठं सगळ्यात बाजार आहे, पण माल एकदम 1 नंबरचा आणि स्वच्छ केलेला असतो. त्यामुळे मग कधी जास्त ज्यावेळेस खरेदी असते ना दिवाळी किंवा सण बाजारमध्ये जाते, नसेल तर मग घराजवळ जे शॉप आहे तिथूनच शक्यतो आणते. परंतु त्याच्यावेळेस बाकीच्या पण काही गोष्टी घ्यायच्या असतात ना त्या मग एकाच जागेला भेटून जातात आणि आपला वेळ पण वाचतो. मग इथे छान अशा कुंड्या होत्या कमी रेटमध्ये. याच कुंड्या बाहेर बघितल्या तर 200 वगैरे रेट होता आणि तिथे त्या 135ला होत्या. आणि ते छान बकेट पण आलत्या, म्हणजे फ्रूट बास्केट म्हणू शकता तुम्ही. मस्त डिझाईनमध्ये पण होत्या आणि तुम्हाला रेट पण दाखवले त्याचे. पण शक्यतो आता प्लास्टिकच्या गोष्टी घेणं थोडंसं टाळाटाळ केले, कारण घासायला लागलं ना मग कळतं की किती भांडी आणि किती पसारा आपण वाढवला आहे. तर अशी ही लेकुरवाळी हळकुंड घेतली. माझा जवळजवळ 125 वस्तूंचा विडा आहे, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी 5-5 वस्तू लागतात, लवंग वगैरे. हळकुंडचं पॅकेट एक घेतलं, म्हणजे जे काही विड्याचं होतं ते सगळं साहित्य घेतलं. आणि पूर्ण हा सेक्शन आहे ना तिथला तर मसाल्यांचाच आहे, त्यामुळं तुम्हाला फक्त या सेक्शनला मसालेच घालतात किंवा भाजींच्या मसाल्याचं सेक्शन वेगळं आहे. त्यामुळे ते खूप बरं पडतं की तुम्हाला भाज्यांचे ज्यांना मसाले घ्यायचे ते त्या सेक्शनला सगळ्या पद्धतीचे ॲट ए टाइम सगळं एका जागी दिसलं की मग लक्षात येतं ना आपल्या घरी कोणत्या भाज्या खातात वगैरे, त्यामुळे घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने छोटे छोटे पॅकेट्स घेतले. आधी बघितलं त्याच्यामध्ये 25 वगैरे आहे त्या वस्तू, नाही तर परत डबल हेल्पाटा नको व्हायला ते घेण्यासाठी, म्हणून तिथं चेक करत होते की सुपारी 25 वगैरे एका पॅकेटमध्ये आहेत का. आणि नंतर एक छोटं देशी तिळाचं पॅकेट पण घेतलं, कारण आता ओसायला जायचं म्हटलं तर पण तीळ लागतात आणि आपल्याला घरी तीळ लावून भाकरी करायला पण तीळ लागतात, म्हणून तीळ घेतले. आणि बिस्किटच्या सेक्शनला आलो
शक्यतो बिस्किट्स आम्ही घेत नाही, पण म्हटलं आता मुली सोबत आहेत तर मग म्हटलं घ्या, त्यांना घ्यायचे असतील तर. मासे त्यांनी पण जास्त नाही घेतले. हे विटामारीचे 2 पॅकेट्स आणि एक ओरिओ का काय घेतला. नाही देत, मैदा जास्त इनटेक होतो आणि परत तब्येत खराब होते, त्यामुळे जास्त आणत नाही. शक्यतो शंकरपाळी करून ठेवते. आणि यावेळेस बाजारमध्ये शूज पण खूप सुंदर आलते. जेंट्सच्या शूजमध्ये खूप व्हरायटी होती, लेडीज चप्पल वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेटपेक्षा क्वालिटी पण छान असते तिथली टिकायला. त्यानंतर आता जे हळदी कुंकाला वाहनासाठी देण्यासाठी वस्तू होत्या ना, ते इतक्या गोड गोड छोट्या छोट्या आलत्या आणि त्या दाखवत होत्या दोघी की तो छोटा चमचा बघ ना 4 रुपयाला आहे. मग अशा हळदी कुंकाच्या प्लेट्स वगैरे पण खूप सुंदर आलत्या. 50 वगैरे 60 असे काहीतरी रेट होते. आणि नंतर राहिले होते माझे काजू आणि बदाम घ्यायचे. मग हा पूर्ण जो आत्ता दाखवते ना, तो सेक्शन फक्त काजू बदामचा आहे. तिथंच थोड्याशा त्या लग्नात वगैरे रुखवत्यावरती ठेवण्यासाठी नाहीत का लागत टोपल्या वगैरे, त्या सुंदर ठेवल्या होत्या. म्हटलं ते पण दाखवावं तुम्हाला. काजू बदामचे 2 छोटे पॅकेट्स घेतले आणि त्या दोघींना सकाळी कसं शाळेत जाताना त्या घेऊन जाते, म्हणजे ट्युशनला जाताना. आणि हे आहे बघा पनीर फुल, म्हटलं दाखवावं. हे काही घेतलं नाही पण ते औषधासाठी लागतं वाटतं. आणि हा सेक्शन आहे पूर्ण वाहनासाठी लागणाऱ्या गोष्टीचा, म्हटलं थोडं दाखवावं आपण पण. आणि हे छोटे छोटे क्यूट असे बॉक्सेस वगैरे खूप छान होते, पण यूज होत नाही त्याचा. आणि वाहनासाठी पण मला प्लास्टिकचं द्यायला नाही शक्यतो आवडत. असं स्टीलचं वगैरे गोष्टी द्यायला आवडतात, ज्या यूजमध्ये येतील. उदबत्ती किंवा छोटी गुळाची ढेप वगैरे असं मी वाहनामध्ये देत असते. आणि ह्या लहान मुलांच्या टॉयजचा पण एक छोटा छान सेक्शन आहे. त्याच्याच बाजूला एक गिफ्टचं सेक्शन आहे. तिथं ना ज्या फ्लेवरवाल्या कॅन्डल्स असतात ना, ज्या आपण घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल तर लावू शकतो, तर ह्या बघा इतक्या सुंदर आहेत. ते स्टीलचे छोटे छोटे डबे आहेत आणि त्याच्यावरचं पेंटिंग इतकं सुंदर आहे ना. ते डब्बीचं झाकण काढलं ना तर त्याच्यामध्ये कॅन्डल आहे आणि याचे कलर इतके सुंदर होते, लाईट आणि मस्त रेखीव काम होतं. आणि रेट पण तसेच होते त्याचे ह्याचे. पण म्हटलं आता काही लागणार नाही तर उगी घेऊन काय. आणि जिथं जाईल तिथं स्वामी तर दर्शन देतच असतात. तर मस्त अशी स्वामींची पण तिथे सुंदर अशी मूर्ती होती. त्यानंतर बिलिंग झालं आणि सगळा टोकन देऊन बाहेर बॅग ठेवलेली असती ती घेतली आणि खाली आलो, कारण तांदूळ घ्यायचे राहिले होते. वरती पॅकिंग ₹2 एक्स्ट्रा चार्जेस करतात, त्यामुळे मग खाली येऊन तांदूळ घेतले मी. अगं डबा काय इकडला तिकडं होऊ शकतो ना, किती दिसतोय. वाढला काय रेट? 45 रुपये झाला काय मॅडम? बासमती कणी 45 झाला? 3 किलो करा की, 3 किलो करा. 68, काय डेंजर रेट झाला अहो. 68, 75 किती म्हणला? ही 1 नंबरची कशी आहे? ही 70, ही 56. काय म्हणजे फरक काय हो? होय काय? हा हा हा. आपल्या इथली कुठली चालती मग जास्त? तसे नाही, बाहेरचीच की, पण आपल्या इथं हा मग तीच की म्हटलं कुठली नेते. ही 70 वाली. काय ह्याचं नाव असेल काय ते? मनपसंत. द्या की 2 किलो आता आम्हाला पण, काय करायचं. नशीब सगळी खात नाही ती भाकरी म्हणून. आणि ही कशी आहे? 68 आहे काय? द्या की 2 किलो. कस्टमर सांगतो म्हणून आम्हाला कळतं. हो हो, नाही बरोबर म्हणून तर विचारलं तुम्हाला. बाळा एका साईडला बसा दारात. बिर्याणीचं कोणचं रे? आलोय आता किराणा घेऊन. सगळा जो काही गरजेचा होता, गरजेला म्हणजे आहे तेवढा, म्हणजे लागणार आहे तेवढंच घेतले. तरी पण किती बिल झाले तुम्ही बघितलं असेल. एकही गोष्ट त्याच्यातली मी जे गरज नाही किंवा लागणारच नाही अशी एकही वस्तू त्यातली घेतली नाही. आत गेल्यानंतर दाखवते. महागाई खूप वाढलेली आहे, त्यामुळं प्रत्येक पुरुषांचं काम असतं. महिला पण काही काही कमवतात, पण पुरुषांचं बऱ्याच घरामध्ये पुरुष कमवतात.
त्यांचं काम आहे आपल्याला म्हणजे पैसे देण्याचं, पण आपण खर्चायचे कसे किंवा घ्यायचं काय काय हे माझ्या मते जास्त करून महिलांच्याच हातात असतं. कारण किचनमधल्या सगळ्या गोष्टी किंवा घरात लागणाऱ्या आपल्याला ज्या काही रेग्युलर गोष्टी आहेत त्या आपल्यालाच माहिती असतं की काय संपले काय नाही. त्यामुळे महागाईमुळं घरून जातानाच आपण बघणं फार गरजेचं आहे की काय घ्यायचंय, कशाची गरज आहे, कोणत्या गोष्टींची गरज नाही हे बघून आणणं खूप गरजेचं आहे, असं म्हणजे माझं मत आहे. केवढी केली आता? 2 किलो आणली तेवढी. 1 किलो बाजरीचा पुडा. घरी आल्यानंतर मस्त अशी ज्वारी बाजरी नीट करून घेतली. आजच्या व्लॉगचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.